आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांचं आयुष्य उज्ज्वल आणि प्रकाशमय करण्यासाठी असतात, परंतु जालना येथील महिको रिसर्च फाउंडेशनच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात मात्र परीक्षा देऊन उच्च गुण मिळवून विद्यार्थिनीच्या माथी मात्र अबसेंटी आली आहे, ती गैरहजर असल्याचं दाखवण्यात आलं आहे। आणि बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाने हे खापर विद्यापीठाच्या माथी मारलं आहे। काय प्रकार आहे हा आणि का झालं हे असं? मागील 2 महिन्यांपासून महाविद्यालयाने काय केलं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी पालक महाविद्यालयात गेल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत बसूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही। शेवटी आज दुसऱ्या दिवशी पुन्हा हे पालक महाविद्यालयात गेल्यानंतर पाहू, बघू, करू, प्रयत्न करू या उत्तरापलीकडे काही मिळालं नाही। आणि ज्यावेळी शेवटी पालक तिथे बसूनच होते त्यावेळेस त्यांनी लेखी स्वरूपात हे खापर विद्यापीठाच्या माथी मारलं आहे। एकंदरीतच काय तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात या पालकाच्या तोंडून। काय म्हणणं आलं? प्राचार्याला भेटलात का तुम्ही? हो, प्राचार्यांना भेटलो, तर ते सुद्धा विद्यापीठामध्येच विद्यापीठाची चूक झालेली आहे असं सांगतात। आणि ज्यावेळेस माझ्या मुलीशी मी चर्चा केली तेव्हा असंही लक्षात आलं की हिच्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम आहेत आणि ते विद्यापीठामध्येच दुरुस्त होईल किंवा आम्ही प्रयत्न करतो असं ते सांगतात। स्वतःवर घ्यायला तयार नाहीत, कोणाची चूक झाली ते इथं तयार नाहीत, सगळं विद्यापीठातच चूक झालेली आहे। अशा हजारो विद्यार्थ्यांचे मला वाटते मराठवाड्यात किंवा ह्या विद्यापीठामध्ये अशा चक्रा मारणं चालू असतील आणि टेन्शनयुक्त वातावरण अशा पॅरेंट्सच्या घरी असेल। माझी मुलगी, मी सुरेश पोहार, माझी मुलगी या महाविद्यालयामध्ये BA सेकंड इयरमध्ये शिकते आणि तिनं जो गेल्या वर्षी फर्स्ट सेमिस्टरचा पेपर दिला होता तर त्या परीक्षेमध्ये तिला 30 पैकी 27 गुण भेटलेले असतानासुद्धा तिचा जेव्हा मार्क मेमो आला आहे तेव्हा त्याच्यामध्ये चक्क अबसेंट असं त्या ठिकाणी विद्यापीठाने दाखवलं आहे असं महाविद्यालयाचं म्हणणं आहे। काल मी आता माझ्या मुलीने खूप चक्रा मारल्या महाविद्यालयामध्ये की माझा असा प्रॉब्लेम झाला आहे, माझा विषय अबसेंट आला आहे, AT-KT फेल दाखवतं आहे। तर ज्यावेळेस ती चक्कर मारायची प्रत्येक वेळेला तिथले जे काही 2-4 स्टाफचे लोक असायचेत ते म्हणायचेत की प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल, तू चिंता करू नको, तुला काही पुन्हा परीक्षा द्यायची गरज पडणार नाही। ती दर 15 दिवसाला, 8 दिवसाला, महिन्याला त्या स्टाफकडे जायची, विचारायची काय झालं काय नाही, माझा मार्क मेमो दुरुस्त करून आला आहे का। परंतु प्रत्येक वेळी तिला आश्वासन देण्यात यायचं की तुझा पेपर क्लिअर होईल, तू चिंता नको करू। आणि मग ती प्रत्येक वेळी मला घरी सांगायची। पण आता 4 दिवसापूर्वी मला तिनं घरी येऊन सांगितलं की पप्पा मी कॉलेजला गेलती आणि तो पेपर मला पुन्हा परत द्यावा लागणार आहे आणि 750 रुपये फीससुद्धा भरावं लागणार आहे। पप्पा मी काय करू? ती टेन्शन घेत होती की मी आता पुन्हा त्याच विषयाचा अभ्यास करायचा का, ज्या विषयामध्ये मी 30 पैकी हायेस्ट मार्क घेते, 27 मार्क घेते, पुन्हा तो विषय पप्पा मी कशाला देऊ? आता मला पुढच्या सेमिस्टरचे पुन्हा अभ्यासाचं टेन्शन आहे। मग तिनं मला सांगितल्यानंतर मी पुन्हा फोन केला आहे कॉलेजला एका तिथल्या स्टाफ मेंबरला, तर ते म्हणले की सर मी बघतो विषय काय आहे तर आणि होऊन जाईल, क्लिअर करतो आम्ही, तुम्ही काही चिंता करू नका। मग पुन्हा ज्यावेळेस ती घरी आली आणि मला सांगितलं की पप्पा पैसे भरावंच लागतात आणि जर नाही भरले 4-8 दिवसात तर तुला 750च्या जागी 1,500 पेनॉल्टी लागेल, ड्यू लागेल। आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे असं काय, मुलगी टेन्शन घ्यायची, घरातलं वातावरण तंग झालं आहे। आणि मग मी जेव्हा काल कॉलेजला महाविद्यालयात 3 वाजता आलो त्यावेळेला ऑथेंटिक तिथं प्रिन्सिपल नव्हते, व्हाईस प्रिन्सिपल कॉलेजला नाहीत आणि ज्यांच्याकडे इन्चार्ज आहे ती व्यक्ती नाही, म्हणजे अगदी वाऱ्यावर सोडल्यासारखं महाविद्यालय होतं। मी 3 वाजेपासून त्यांना तिथे भेटलो, सगळा विषय सांगितला, मुलीचं होतं आहे का म्हणून हे सगळं काम मार्क दुरुस्ती करून येईल का, परंतु ते सगळे म्हणले की सर थांबा 1-2 दिवस। आणि हा विषय एवढा झालं की मग संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत मला इथं बसावं लागलं। मी त्यांना एकच म्हटलं की काम होतं आहे की नाही, मुलगी माझी पास होते का नाही, मला एखादं लेटर द्या, परंतु ते सुद्धा कॉलेज द्यायला तयार नव्हतं। आणि या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की ह्या लोकांनी एक तर तिथे मार्क पाठवले नसतील किंवा मग पाठवले तर मग विद्यापीठाने ही कशी चूक केली। ती परीक्षेत पास असताना, परीक्षा दिलेली असताना माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मुलीने पेपर दिलेला पुरावे, तिला मार्क्स भेटलेले पुरावे सगळं आहे, पण आता एवढी टाळाटाळ करतात हे आम्ही आज करू, उद्या करू, आणि आता पुढची परीक्षा जवळ आलेली आहे पण आज माझी मुलगी टेन्शन घ्यायला लागलेली आहे।
आणि घरामध्ये वातावरण तंग आहे. ती म्हणते पप्पा मी आयुष्यात कधी नापास नाही झाली ना, आता मला यांनी कसं काय नापास दिलं, कसं काय पुन्हा पेपर द्यायचा. तर असं परेशान आहे आम्ही घरामध्ये. आज काय म्हणणं आलं प्राचार्य? आम्ही गेलो होतो भेटायला, तर ते म्हणतात आम्ही फोन केला विद्यापीठात, आम्ही करून देतो. मी म्हटलं मला गॅरंटी द्या तुम्ही की तुम्ही करूनच देताय म्हणून, पण तशी गॅरंटी देऊन नाही राहिले. हे स्वतःचं जे काही चूक आहे ते चूक लपवा लागले, विद्यापीठाच्या माथी मारा लागले. आता विद्यापीठात सुद्धा मला जायची वेळ पडली म्हणजे मी मजुरीनं बाहेर क्लास घेतो, 200-300 रुपये तासाने मी बाहेर क्लास घेतो. कालपासून माझे तास बुडालेत, माझे 2-3 हजाराचं नुकसान दिलं. यांना लेखी द्या म्हटलं तर लेखीसुद्धा देऊन नाही राहिले. आणि आता त्यांनी एक पत्रक दिलं, पण त्या पत्रकही माझ्या मनासारखं नाही आहे. आणि ते पत्रक घेऊन मी आता विद्यापीठात जाणार आहे. माझी पुन्हा 1-2 दिवस बुडवून मी विद्यापीठात जाणार. हा विषय मी विद्यापीठामध्ये क्लिअर करणार आहे. माझ्या मुलीचा मार्क मेमो हा दुरुस्त करून यावा, ती पास व्हावी, अशीच माझी अपेक्षा आहे. जर आता हा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, तिचा मार्क मेमो दुरुस्त होऊन जर नाही आला, तिचं जर वर्ष वाया गेलं, आता मी तर ठाम धरलं की ज्या विषयी आपण पेपर दिलाय, पास झाले, तो विषय पुन्हा द्यायचा नाही. आणि जर समजा मुलीचं वर्ष वाया गेलं तर ह्याला जिम्मेदार बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय असेल जालन्याचं आणि विद्यापीठसुद्धा असेल. ह्या दोघांना मी जिम्मेदार ठरवेन. आणि उद्या जर मुलीचं काही कमी जास्त झालं, नापास झाली, तिचं वर्ष वाया गेलं, मी काहीतरी करून घेणार, हा इशाराच मी या कॉलेजला या ठिकाणी देतोय. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.